बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। बातमी येते नांदेडमधून। नांदेडच्या हदगाव तालुका कुपोषण मुक्त करण्यासाठी IIT संस्थेने घेतली हदगाव तालुक्यात 603 आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, CHO यांची ऑनलाईन परीक्षा। नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल व जिल्हा आरोग्य अधिकारी श्री डॉक्टर बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार हदगाव तालुक्यामध्ये हदगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय मुरमुरे यांच्या सूचनेनुसार हदगाव तालुका कुपोषण मुक्त करण्यासाठी आज 11/7/2024 रोजी IIT संस्था मुंबई यांच्याकडून हदगाव तालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्रातील अंगणवाडी सेविका, CHO, आशा वर्कर, प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी यांची IIT संस्था मुंबई यांच्या मार्फत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली आहे। यामध्ये हदगाव तालुक्यातील 603 जणांनी ऑनलाईन परीक्षा दिली आहे। पाहूया हदगावचे तालुका आरोग्य अधिकारी संजय मुरमुरे काय म्हणालेत। महा 24 तास न्यूज साठी महेंद्र धोंगडे, हदगाव। आपल्या नांदेड जिल्ह्यातील कुपोषण मुक्तीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य मिनल करणवाल मॅडम यांच्या संकल्पनेतून IIT मुंबई या संस्थेला कुपोषण मुक्तीसाठी आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी मॅडमने उपलब्ध करून दिलेली आहे। त्या अनुषंगाने आरोग्याशी निगडीत असलेल्या सर्व केडरच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना यापूर्वी प्रशिक्षण दिलं होतं आणि त्या प्रशिक्षणातून कुपोषण मुक्तीसाठी आपल्याला काम करण्याची संकल्पना मॅडमची आहे। त्या अनुषंगाने आपल्या 6 प्राथमिक आरोग्य केंद्र कोळी, बरडशेवाळा, निमगाव, तामसा, आष्टी, वायफना येथील सर्व कर्मचाऱ्यांची आज ऑनलाईन परीक्षा होती। त्यामध्ये अंगणवाडी सेविका 340, आशा 127, CHO 127 असे टोटल 603 लोकांनी आपल्या इथं आज परीक्षा दिली आणि याच्यातून परीक्षा घेऊन मास्टर ट्रेनर निवडणार आहे आणि त्या मास्टर ट्रेनरच्या माध्यमातून सगळ्या गावामध्ये, नांदेड जिल्ह्यातील पूर्ण गावामध्ये कुपोषण मुक्तीसाठी आपल्याला काम करायचं आहे आणि ही संकल्पना अत्यंत चांगली आहे। यापूर्वी असा प्रोग्राम कधी राबवण्यात आलेला नाही आणि यासाठी आम्हाला आमच्या जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी शिंदे, डॉक्टर शिवशक्ती पवार, ADHO यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि या परीक्षेच्या माध्यमातून नक्कीच आपलं कुपोषण मुक्त नांदेड जिल्हा होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे।